नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतातील वेगानं वाढणारी फ्युचर्स आणि ऑप्शन्स बाजारपेठ ही बऱ्याच काळापासून सर्वसामान्यांचा वाढता सहभाग आणि वाढत्या आर्थिक जागरूकतेचं प्रतीक मानली जाते. मात्र नितीन कामत यांच्या नवीन निरीक्षणानुसार लोकप्रिय समजुतींपेक्षा हे वास्तव वेगळं असू शकतं. F&Oमधील सट्टेबाजीच्या व्यवहारांबाबत व्यापक चिंता व्यक्त होत असूनही कामत यांनी असं निदर्शनास आणून दिलंय की एकूण गुंतवणूकदार वर्गाच्या तुलनेमध्ये यातील सहभाग अद्यापही मर्यादित आहे. त्यांनी ही निरीक्षणं अशावेळी मांडली आहेत जेव्हा सेबी डेरिव्हेटिव्ह्ज बाजारातील अतिरेकी सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी सक्रियपणे पावलं उचलते. यामध्ये नितीन कामत यांनी असं सांगितलंय की भारतातील फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल लोकांचं काहीही मत असलं किंवा त्यामध्ये कितीही समस्या असल्या तरी इतर कोणत्याही गोष्टीच्या तुलनेत ही बाजारपेठ अजूनही अत्यंत लहान आहे. किंबहुना मार्च महिन्यामध्ये केवळ 30 लाख लोकांनी फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग केलं आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2026चा विचार करता केवळ 20 लाख लोकांनीच फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग केलं आहे. जर तुम्ही इक्विटीज आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स या दोन्हींमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची संख्या एकत्रित केलीत तर हा आकडा साधारणपणे 64 लाखांपर्यंत पोहोचतो, असं कामत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवरच्या आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. कामत यांची आकडेवारी लोकांचा समज आणि प्रत्यक्ष वास्तव यातील एक मोठी तफावत अधोरेखित करतो. भारतातील जवळपास 13 कोटी गुंतवणूकदारांपैकी केवळ सुमारे 3 कोटी 80 लाख गुंतवणूकदारच इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे ही अजूनही एक अत्यंत लहान बाजारपेठ आहे. एकूणच जवळपास 13 कोटी गुंतवणूकदारांपैकी केवळ 3 कोटी 80 लाख गुंतवणूकदारच कॅश अँड F&O या दोन्ही विभागांमध्ये सक्रिय आहेत. याचा अर्थ असा आहे की केवळ 30% गुंतवणूकदारांनीच प्रत्यक्षामध्ये काही ना काही व्यवहार केलेला आहे. तर मग आता पुढे ते म्हणाले, ही आकडेवारी एक अधिक गंभीर रचनात्मक समस्येकडे बोट दाखवतं. गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारला असला तरी प्रत्यक्षामध्ये व्यापार व्यवहार मात्र एका लहान गटापुरताच मर्यादित आहे. कामत यांच्या निरीक्षणावरून असं दिसून येतंय की भारताची फ्युचर अँड ऑप्शन बाजारपेठ वाढत असली तरी ती अजूनही विकसित होत आहे आणि अनेकदा समजल्याप्रमाणे व्यापक होण्यापासून खूप दूर आहे. ही आकडेवारी सावधगिरीने सहभागी होण्याची गरज देखील अधोरेखित करतं, विशेषतः जेव्हा नियामक सट्टेबाजीच्या व्यापारासंदर्भातील नियम अधिक कठोर करत असताना तेव्हा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं F&O ट्रेडिंगबद्दल लोकांचा जो चुकीचा गैरसमज आहे तर त्याबद्दल नितीन कामत यांनी स्वतःची काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.